आता 2-3 दिवस गावातल्या साईडवर काम करता करता एकदमच आठवण आला की बाहेरगावले 2-3 साईड आपल्या अजून काय त्याच्यासाठी काढली आपली स्प्लेंडरवर चढवले फटाफट हथियार आपले. मग आम्ही निघालो या आतंकवाद्याला घेऊन कामार संग्रामपूरसाठी. रामराम मंडळी, आज आपल्या 90 डेज चॅलेंजचा 66वा दिवस. मग आलो कामार. आता तुम्ही सांगा कमेंट करून येले काय म्हणतात. तर आता जैन आपल्याला अजून बी या चॅलेंज मध्ये फॉलो नशीन केलं तर काय पोहणाले करून या लवकरात लवकर फॉलो. बाकी तुम्ही काही बी म्हणा, या साईडवर जे बी सामान येईन ते A1 क्वालिटीचे. आता तुम्ही एकखे या गळ्याचा जुगाड पाहून घ्या किती खतरनाक आहे. तर आता मोबाईलचा आवाज जास्त आला पाहिजे म्हणून पैपाच्या अंदर मोबाईल टाकेल होता ना, म्हणजे सांगा किती दिमाग आहे. गाडच्या बाबतीत गळी एक नंबर. मग दुपारी याला फुकटचा चहा, फुकटचं कधी आणि कुठे बी भेटो ते सोळ्याचं तर कधीच नाही. आता हे प्लंबिंगचं काम केलं की सगळ्यात मोठा घोर याचा हाच आहे. सोल्युशन हात पुरे खराब होऊन जातात. असं म्हणा ते हाताले परमनंट बी राहत नाही. पण दुपारी झाला आपला जेवणाचा टाइम. फटाफट डब्बा घेतला खाली आणि डब्याची केली अनबॉक्सिंग. मग बढिया जेवण घेऊन करून आम्ही लागलो डबल कामावर. हे प्लंबिंगचे रेट असे असतात, एका संडास बाथरूमचे 5,000. या साईडवर 2 संडास बाथरूम, एक तिकडलं आणि एक इकडलं. आणि आज हे दोन्ही कंप्लीट झाले, असे मिळून आज 10,000चं काम झालं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.